एका मिनिटात 650 गोळ्यांचा पाऊस पाडून बुलेटप्रूफ गाडीतील अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला उडवून लावू शकणारी पिकागन, 4 किमी लांबीपर्यंतचं लक्ष्य सहज वेधू शकणारी RR-82 तोफ, त्यांचा पल्ला आणखी वाढवू शकणारं बूस्टर, मुंबई व परिसरात वापरण्याचा पाकिस्तानी अतिरेक्यांचा डाव यशस्वी झाला असता तर, या नुसत्या कल्पनेनेच मन हादरून जाते. लष्करी तोयबा या अत्यंत खतरनाक संघटनेच्या आत्मघाती पथकाचा प्रमुख अबू हमजा व त्याच्या 3 साथीदारांना ठाण्यात पोलिसांनी पकडले आणि जम्मू पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यांच्याकडून पोलिसांनी अनंतनाग येथून आधुनिक शस्त्रास्त्रे जप्त केली. ही विस्तृत माहिती देणारा अत्यंत गोपनीय अहवाल काश्मीर पोलिसांनी राज्य शासनाला पाठवला. सर्वसामान्य जनतेला ही त्याची थोडी कल्पना यावी या चांगल्या हेतूने गृह खात्याच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी तो अहवाल पत्रकार जयप्रकाश प्रधान यांना दाखवला व त्यातील भाग छायाचित्रांसह प्रसिद्ध करण्यात आला. अतिरेकी किती सामर्थ्याने मुंबई टार्गेट करत होते हे यावरून स्पष्ट होतं. सर्वसामान्य जनतेला अतिरेक्यांच्या हल्ल्याची माहिती मिळावी व जनतेने अलर्ट राहावे यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून बातमी देणाऱ्या पत्रकार जयप्रकाश प्रधान यांच्या पत्रकारितेला सलाम. तर आजच भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा व मानसशास्त्रीय समुपदेशक बना. हा कोर्स मोफत मिळवा. पत्रकार बना, लोकशाही मजबूत करा.